बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीला मतदानासाठी सकाळी 7 वाजता सुरुवात झालेली आहे आणि सकाळी लवकरात लवकर येऊन मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह पाहायला मिळतोय। मी सध्या बारामतीतल्या रिमार्ट होम जवळ आहे आणि या ठिकाणच्या मतदान केंद्रावर नुकतंच पहिल्यांदा आपला मतदानाचा हक्क बजावून आलेले मतदार जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मोठ्या संख्येने आज मतदार बाहेर पडतील आणि मतदान करतील अशा पद्धतीचा विश्वास बारामतीकरांकडून व्यक्त करण्यात येतोय। आपण थेट बारामतीकरांशी बातचीत करणार आहोत। आज सकाळीच मतदान करून आलेला आहात। हो, आम्हाला दादांची शिकवणच आहे। सकाळी लवकर उठणे कामाला लागणे आणि त्यांची शिकवण आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही। आज वहिनी रेकॉर्ड ब्रेक मतदान घेतील अशा पद्धतीचा एक अगदी देशातील एकदम रेकॉर्ड ब्रेक असेल हे मतदान आणि ही दादांना श्रद्धांजली असेल। फक्त वाईट वाटतं की दादा नाही आहेत। काय आठवणी दादांसंदर्भात? खूप सकाळी उठणे कामाला लागणे बारामतीकर म्हणजे त्यांचा जीव होता, पण आज ते नाही आहेत, त्यामुळे खूप वाईट वाटतंय। काय सांगाल तुम्ही? आज सकाळीच मतदान करून आलेला आहात तुम्ही। अजित पवार सकाळी लवकर उठायचे, मतदानाला जायचे। आम्ही सकाळी लवकर म्हणजे दादांचे शिक्षणच आम्हाला आहे पहिल्यापासूनच। ते दर रविवारी सकाळी आम्हाला ह्या चौकातच भेटणार 6 वाजता। हे जे कामं चालू आहे सगळे सुधारणा चालू आहे, सगळे हे करायत सगळे त्यांनी पूर्ण बारामती फिरून सगळं कामं ओके। आम्ही भेटणार पण त्यांना। दादाबद्दल फार आभार आहे आम्हाला। फक्त दादा नाही हे आम्हाला दुःख आहे, पण सुनित्रा वहिनी कमीत कमी 2-2.5 लाखनं लीड नाही येईल। पण आता काय अपेक्षा? बारामतीकरांचा पाठिंबा वहिनींना असणार आहे आणि वहिनी ही त्याच जोमाने काम करतील ही आम्हाला आशा। काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडून? अपेक्षा काय आहे कोणाकडे? सुनेत्रा पवारांकडून काय अपेक्षा? दादांसारखीच कामं करावीत एवढीच अपेक्षा आहे। दादा जसे काम झटपट करायचे तसेच त्यांनी करत। दादांनी आमचं काम फार चांगली कामं केलीत माझी पण ते करणार। बारामतीकर म्हणून काय कशा पद्धतीच्या तुमच्या भावना आहेत? कारण राज्यभर जाताना एक वेगळी ओळख तुमची असते। आम्ही जिथं जाईल तिथे आम्ही बारामती म्हणलं की आम्हाला अजित दादा म्हणतात, म्हणजे ही ओळख आहे आमची। बारामती म्हणजे पवार ही ओळख आहे आणि वहिनी त्याच जोमाने काम करतील आम्हाला गॅरंटी आहे। आणि पार्थ दादा अजय दादा हे तर आहेतच सोबत, ते सुद्धा छान काम करतील। आम्ही आता कर्नाटकमध्ये लग्नाला चालले माझ्या पुतणीला, पण मतदान विसरायचं नाही म्हणून आम्ही ह्याच्यासाठी थांबून आता मतदान करून आम्ही कर्नाटक बेळगावला जाणार आहे। कितीचं लग्न आहे? पोचणार का तुम्ही? हां नाही, संध्याकाळी 6ला आहे। 6 वाजता 4 व्हीलर नाही। 12 पासूनच चालू आहे लग्न, पण आम्ही चालेल, आम्हाला काही हरकत नाहीये। घरचंच लग्न आहे आमचं। आपण पाहतोय पुतण्याचं लग्न होतं, त्या लग्नासाठी ही सर्व मंडळी जी आहे, पुतणीचं लग्न आहे आणि ही सर्व मंडळी कर्नाटकला जाणार आहेत। आधी मतदानाचा हक्क आम्हाला महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आम्ही पहिलं मतदान केलं आणि त्यानंतर आता आम्ही लग्नासाठी कर्नाटकला जातोय अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या आहेत। शेवटी अजित पवारांना एक श्रद्धांजली म्हणून आम्ही हे मतदानासाठी या ठिकाणी सकाळी लवकर आलो होतो आणि मतदानाचा हक्क बजावून या ठिकाणाहून निघतोय अशा भावना मतदारांच्या वतीने व्यक्त होत आहेत। निलेश बुधावले, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।